श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हिंदू धर्मात काल भैरव जयंतीला विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार काल भैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप आहे. त्यामुळे त्यांची पूजा केल्याने मनुष्याला प्रत्येक दुःखापासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होते. त्यामुळे काळाची भीतीही संपते. काल भैरव जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते. याला कालाष्टमी असेही म्हणतात. या दिवशी काल भैरवाचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून याला काल भैरव जयंती म्हणतात. काल भैरव जयंती मंगळवारी किंवा रविवारी साजरी केली जाते, कारण हे दिवस त्यांना समर्पित आहेत. काल भैरव जयंतीला महाकाल भैरव जयंती किंवा काल भैरव अष्टमी असेही म्हणतात. आणि म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची, ज्याच्यामुळे जे आपल्या अवतीभोवती जे पण दोष असते, नकारात्मकता असते, किंवा त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील, विवाद होत असतील, ज्ञात अज्ञात शत्रूंचा आपल्याला जर त्रास होत असेल, नजर दोष असेल, कोणत्याही प्रकाराच्या दोषांपासून जे आहे आपल्याला मुक्तता मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा. खूप महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. आंघोळ करण्याचं महत्त्व हे प्रत्येकाला माहिती आहे. जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा आपलं शरीराबरोबर आपल्या मनाची सुद्धा स्वच्छताही होत असते. काही विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा परिणाम आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळत असतो. आणि मी प्रत्येक वेळेस सांगते, जर विशेष तिथीला आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही विशेष गोष्टी टाकल्याने त्याने स्नान केलं तर त्याच्यामुळे जे आहे आपल्या शरीरामध्ये जेवढी पण नकारात्मकता असते, जेवढे पण दोष असतात, ते सगळे निघून जाण्यामध्ये खूपच आपल्याला मदत मिळत असते. हा कार्तिक महिना चालू आहे आणि कार्तिक महिन्यामध्ये स्नान आणि दानाला खूपच महत्त्व आहे. म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये जर आपण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केलं तर त्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पण आपल्याला प्रत्येक जणाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. मग आपण काय करतो, काही विशेष गोष्टी टाकतो, त्याच्यामुळे जे आहे आपल्याला घरी बसूनसुद्धा जे आहे तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होऊ शकतं. म्हणूनच आपल्याला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे, कारण उद्या आहे काल भैरव जयंती आणि त्यालाच काल अष्टमी असं सुद्धा म्हटलं जातं. जसे अष्टमी आहे, पंचमी आहे, एकादशी आहे, पौर्णिमा आहे, अमावास्या, ह्या काही विशेष तिथी असतात. ह्या विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले, सेवा केलं तर त्याचं फळ आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळत असतं. आणि असं गरुड पुराणामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे, जेव्हा आपण स्नान करत असतो त्यावेळेस जे आपले पित्र आपल्या अवतीभोवती असतात आणि ते पाणी पित असतात. आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला आपण काही असे विशेष गोष्टी टाकल्या स्नानाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये, तर त्याच्यामुळे जे आहे आपले सगळे दोष जे दूर होत असतात. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाने अनुभवलं असेल की बऱ्याचदा आपण कष्ट खूप करतोय, पण आपल्याला आपल्या कष्टाला जी आहे नशिबाची साथच मिळत नाही आहे. आपल्या घरी पैसा तर येतोय, तो पण काही ना काही कारणास्तव तो निघून जातोय. आलेली लक्ष्मी टिकून राहत नाही आहे. बऱ्याचदा आपल्या घरामध्ये भांडणं होत असतात, मुलासारखी आजारी पडत असतात, कटकटी होत असतात, कलह होत असतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी का उद्भवतात, तर आपल्या घरामध्ये काही दोष असतात. तर सगळ्यात पहिलं आपल्याला हे दोष दूर करण्याची गरज असते. तर बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल, लहान मुलं फार किरकिर करत असतात, त्यांना नजर लागलेली असते म्हणून सुद्धा ते किरकिर करतात. तर जर आपण ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचे जे पण अडचणी आहेत, जे पण दोष आहेत, त्या दोषांपासून मुक्ती मिळण्यामध्ये आपल्याला खूपच अशी मदत मिळत असते. आणि जर तुमच्याबरोबर पण असं काही गोष्टी घडत असतील तर आवर्जून ही गोष्ट तुम्ही करा. फार काही विशेष तुम्हाला करायचं नाही, छोट्याशा उपाय असतात, पण त्याचा प्रभाव आपलं आयुष्य बदलून टाकणारं असतं. म्हणून नक्की करून पहा. फक्त एकच सांगेन, कोणताही उपाय करताना जे आहे पूर्ण श्रद्धेने करा, कारण श्रद्धेने केलेल्याच उपायाचं आपल्याला शुभ फळ असं मिळत असतं. तर ह्या तर मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या, महत्त्व सांगितलं. आता तुम्हाला मी उपाय काय करायचा आहे तो सांगते. आता आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली वस्तू जी टाकायची ती म्हणजे आपल्याला मीठ टाकायचं आहे. आपल्याला खडे मीठ असेल तर खूपच चांगलं, कारण खडे मिठामध्ये काही तत्त्व असतात जे आपल्या
मध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता असते ती सगळे काढून टाकते. म्हणून आपल्याला खडे मीठ आपल्याला आवर्जून थोडंसं आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. दुसरी गोष्ट जी आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे काळे तीळ. आपल्याला काळे तीळ आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे. अगदी जराशे टाकले तरीही चालणार आहे. आणि जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर तुम्ही काळे उडीद टाकले तरीही चालणार आहे. फक्त ते अख्खे उडीद पाहिजेत, ते डाळ असते ती नाही टाकायची. आपल्याला काळे उडीद टाकले तरीही चालणार आहेत. आणि त्याचबरोबर आवर्जून आपल्याला गंगाजल टाकायचं आहे. कारण गंगाजल जर आपण पाण्यामध्ये टाकलं आणि त्याने स्नान केलं तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. आणि जर काही कारणास्तव तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकलं तरीही चालणार आहे. ह्या दोन्ही वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरीही चालणार आहे. त्याचबरोबर आपल्याला एक पिंपळाचं पानसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं. ते आजच तोडून ठेवून द्या तुम्ही आणि उद्या तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तरीही चालणार आहे. कारण पिंपळाच्या झाडामध्ये दैवी ताकद असते. कारण सगळ्या देवी देवतांचा वास असतो त्या झाडामध्ये. आणि जर आपण हे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपल्यावरती जेवढे पण दोष असतात त्या सगळ्या दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये खूपच मदत होते. आता ह्या ज्या वस्तू मी सांगितल्या त्याच्यामधले एखाद वस्तू तुमच्याकडे नसेल तरीही चालणार आहे. फक्त स्नान करताना तुम्हाला एक मंत्राचा जाप करायचा आहे. ओम काल भैरवाय नमः, ओम काल भैरवाय नमः, ओम काल भैरवाय नमः. ह्या मंत्राचा तुम्हाला निरंतर जाप करायचा. जाप केल्यामुळे आपलं मनसुद्धा शुद्ध होतं. त्याचबरोबर आपल्या तनाची सुद्धा शुद्धी होते. आणि पवित्र मनाने आपण जर भगवान कालभैरवाचा जाप केला तर त्या सेवेला ते अतिशय लवकर प्रसन्न होतात. बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात, त्याच्यामुळे सुद्धा काही शुभ फळ प्राप्त होत नाही. तर पहिला मग जो आहे आपल्याला आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचा आहे, दुसरा मग जो आहे आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचा आणि तिसरा मग जो आहे आपल्या डोक्यावर टाकायचा आहे. ह्या रीतीने तुम्हाला स्नान करायची आहे. आणि आंघोळ करताना न विसरता ओम काल भैरवाय नमः ह्या मंत्राचा जाप करायला विसरू नका. एवढं जरी तुम्ही सेवा केली तरीसुद्धा तुम्ही स्वतः बघतील तुमची बऱ्याच वेळपासून जी मनातली इच्छा असेल ती लवकरात लवकर पुरी होईल. उपाय खूप छोटा आहे पण त्याचा प्रभाव खूप मोठा. आणि स्नान झाल्यानंतर जे आहे स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्याजवळ जर कालभैरवाचं मंदिर असेल तर आवर्जून उद्याच्या दिवशी भेट द्या. जर नसेल तर महादेवांच्या मंदिराला तरी किमान नक्की जा. जाताना जी आहे भगवानांकरता मिठाई घेऊन जायला अजिबात विसरू नका. तुम्ही जिलेबी घेऊन जाऊ शकतात किंवा इमरती घेऊन जाऊ शकतात. नैवेद्य दाखवा आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा ज्या आहेत कालभैरवांना सांगा. नक्की ते तुमच्या जेवढे पण इच्छा आहेत त्या पूर्ण करतील. आणि त्याचबरोबर अशा रीतीने जर तुम्ही स्नान केले तर तुमचे जेवढे पण दोष आहेत ते सगळे निघून जाण्यामध्ये खूपच मदत होणार आहे. म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.